नमस्कार मंडळी, तुम्हाला जर दोडक्याचं नाव ऐकताच भाजी खायला कंटाळा येत असेल तर एकदा अशा प्रकारे डाळ दोडक्याची रेसिपी बनवून बघा। एकदा जर ही भाजी बनवली तर खायला कधीच कंटाळा करणार नाही। भाजी बनवायला एकदम साधी, सरळ आणि सोपी आहे। चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया। व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। बघा, सर्वप्रथम आपण दोडके घेऊया। आता दोडके दोन प्रकारचे असतात, एक शिरीचे दोडके असतात आणि एक चोपडे दोडके असतात। आता डाळ दोडका भाजी करण्यासाठी शिरीचे दोडके वापरायचे। चोपड्या दोडक्याची भाजी ही सिंपल बनवायची असते। या दोडक्याला शिरा असल्यामुळे सोलरच्या साहाय्याने अशा शिरा काढून टाकायच्या आहेत आणि दोन्ही साइडचे असे टोक कट करून घ्यायचे आहेत। आणि आपल्याला छान अशा आकारात स्क्वेअरच्या आकारात हे सर्व दोडके आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। आता याला तुम्ही कोणताही आकार देऊ शकता, पण असा आकार दिल्याने भाजी जरा दिसायलाही चांगली दिसते आणि खायला सुद्धा मजा येते। अशा प्रकारे सर्व दोडका आपल्याला बारीक बारीक कट करून घ्यायचा आहे। आता छान दोडका कट झालेला आहे। आता एका पातेल्यामध्ये टाकून पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा। आता भाजीसाठी काही सामग्री लागणार आहे। त्यासाठी इथे मी 2 कांदे छान बारीक बारीक कट करून घेतलेले आहेत आणि अर्धा लसूण इथे आपण सोलून घेत आहे। आता या भाजीला जास्त काही सामग्री लागत नाही, अगदी थोड्या सामग्रीमध्येच आपली भाजी तयार होते। तर बघा, इथे तुरीची डाळ मी आधी शिजायला घातली होती। तुरीची डाळ ही शिजवताना हाफच शिजवायची, पूर्णपणे शिजवायचं नाही, त्याचं वरण अजिबातच करायचं नाही आपल्याला। अशा प्रकारे हाफ शिजवून घ्यायची आहे। आता आपण भाजी बनवूया। त्यासाठी गॅस पेटवून गॅसवर एक कढई ठेवून छान असं तेल टाकायचं आहे। आता कोणत्याही भाजीला तेलाचं प्रमाण थोडं जास्तच वापरायचं, तेव्हाच भाजी आपली छान अशी चमचमीत आणि खायला भारी लागते। तेल छान कडकडीत गरम झालं की जिरं मोहरीची फोडणी टाकायची आहे आणि बारीक चिरलेला कांदा टाकायचा। छान असा तेलामध्ये फिरवून भाजून घ्यायचा आपला कांदा। नंतर अद्रक लसूणची पेस्ट घालायची, ते सुद्धा छान अशी तेलामध्ये मिक्स करून 1-2 ते 3 मिनिट कांदा आणि लसूणाची पेस्ट आपल्याला छान अशी होऊ द्यायची आहे। आता आपली कांदा आणि लसूण छान झालेला आहे। त्यामध्ये आता 1-2 चम्मच काश्मीरी मिरची पावडर टाकत आहे, अर्धा चम्मच हळद टाकत आहे आणि थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता डाळ शिजवताना थोडं डाळीला टेस्ट येण्यासाठी थोडं मीठ घातलेलं होतं, इथे थोडंच घालायचं। छान असा मसाला तेलामध्ये फिरवून घ्यायचा। नंतर आपण चिरलेला याच्यामध्ये दोडका घालायचा, तो सुद्धा छान असा या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा। आता नंतर यामध्ये आपण डाळ घालूया। इथे तुरीची डाळ वापरलेली आहे आणि यामध्ये थोडंच पाणी घालायचं आणि छान असं मिक्स करायचं। आता डाळ हाफ याच्यामुळे शिजवली की दोडका आणि डाळ आपला पूर्णपणे सोबत शिजवून जातील। अशा प्रकारे कोथिंबीर टाकून छान असं पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे। 15 ते 20 मिनिट आपली झाकण ठेवून छान अशी भाजी शिजवून घ्यायची। बघा, 15 ते 20 मिनिटांनंतर आपली भाजी छान अशी शिजलेली आहे। डाळ सुद्धा छान शिजली आणि दोडका सुद्धा छान असा शिजलेला आहे। ही भाजी बनवायला एकदम सोपी आहे, पण खायला खूप भारी लागते। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर एकदा अशा प्रकारे रेसिपी डाळ दोडका भाजी नक्कीच बनवून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी जर आवडली असेल तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा। पुन्हा भेटूया अशाच एका सरळ, साध्या आणि सोप्या रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।